नमस्कार मंडळी, आज आपण अमरावती फेमस गिल्ला वडा बघणार आहोत। मुंबईला जसा वडापाव फेमस आहे तसाच अमरावतीला गिल्ला वडा फेमस आहे। यामध्ये उडीद डाळ वापरल्याने हा खूप पौष्टिक होतो आणि खायला एकदम चवदार असा लागतो। तुम्ही कधी अमरावतीला गेला तर हा गिल्ला वडा नक्की खा आणि त्याआधी तुम्ही घरी सुद्धा करून बघा। खूप सोपी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी घेतलेली आहे 1 वाटी उडदाची डाळ, 4 ते 5 तास पाण्यात भिजत टाकलेली आहे। छान पद्धतीने अशी भिजलेली आहे। आता मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया। जेवढी बारीक होईल तेवढी आपल्याला बारीक वाटायची। पाणी यामध्ये अजिबात वापरायचं नाही। पाणी न टाकता आपल्याला ही वाटून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। सर्व डाळ अशाच पद्धतीने मी वाटून घेणार आहे। जर पाणी टाकून डाळ वाटली तर आपल्याला वडे थापता येणार नाही, त्यामुळे आपल्याला पाणी न टाकता ही डाळ छान अशी वाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी बारीक वाटली गेलेली आहे। सर्व डाळ मी वाटून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये। आता आपण ही काढून घेऊया आणि भांड्यामध्ये राहिलेली आहे थोडीशी चमचाने निघत नाही, त्यामुळे मी हाताने काढते आहे, म्हणजे अजिबात आपली वाया जाणार नाही। आणि आता ही डाळीमध्ये आपण थोडंसं टाकूया जिरं आणि चवीनुसार मीठ, यामुळे खूप छान अशी चव येते आपल्या वड्यांना। हाताने छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जिरं आणि मीठ छान असं मिक्स झालं पाहिजे। आणि जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा हात घेऊ शकता थोडंसं आणि नंतर भिजवू शकता। छान असं भिजून झालेलं आहे। थोडंसं पाणी लावून घ्यायचं हाताला, म्हणजे चिटकत नाही। आणि छोटा किंवा मोठा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोळा घेऊन असं हातावर आपल्याला थापायचं आहे। आणि इकडे तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे। जेवढे वडे बसतील तेवढे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि आपलं मिश्रण घट्ट होतं त्यामुळे इझिली हातावर थापले चाललेले आहेत। आणि 2 ते 3 वडी मी यामध्ये टाकून घेते आणि थोडेसे वरती आल्यानंतरच आपल्याला पलटी करायची आहे वडे ही। लो फ्लेमवर छान असे खमंग आपण तळून घेऊया। तुमचं मिश्रण जर पातळ झालं तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी उडदाच्या डाळीचं पीठ किंवा मुगाच्या डाळीचं पीठ घालू शकता। आणि तुम्ही पाहू शकता छान असा याचा कलर चेंज झालेला आहे, थोडासा लालसर कलर यायला आलेला आहे। आता आपण काढून घेऊया। छान आपले वडे तळलेले आहेत। आता इकडे थोडंसं कोमट पाणी घेतलं मी आणि त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊया। कोमट पाणी घ्यायचं आहे, लक्षात ठेवा। आणि त्यामध्ये आपण हे वडे भिजत टाकूया। 1 तासासाठी आपण ही भिजत ठेवायची आहे यामध्ये, म्हणजे छान असे मऊ होतात। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। आता ही भिजत टाकून साईडला ठेवून देऊया। आता एका डिशमध्ये आपण दही घ्यायचं आहे 4 ते 5 चम्मच आणि ते फेटून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये थोडीशी आपण पिठी साखर टाकूया। पिठी साखर टाकल्यामुळे लगेच विरघळते आणि चवसुद्धा छान येते। आणि छान असं फेटायचं आहे, एकदम असं आपल्याला क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे याचं। आता हे फेटून झालेलं आहे। यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे चव छान येण्यासाठी। आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता हे आपलं गोड दही तयार झालेलं आहे, आपण साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपलं वडेसुद्धा छान असे भिजले गेलेले आहे पाण्यामध्ये। थोडंसं पाणी यामधलं पिळून काढायचं आणि एका डिशमध्ये हे सर्व वडे आपण काढून घेऊया। विदर्भातील जेवण पद्धती अतिशय खास आहे। विदर्भ स्पेशल खूप साऱ्या रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा बघितल्या नसेल तर तुम्ही बघा। आता ही वडे आपले एका डिशमध्ये काढून झालेले आहेत। यावरती आपण लाल तिखट चटणी लावून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत लावायची आहे त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता। आता ही लाल चटणी आपली सर्व वड्यांना लावून झालेली आहे आणि आता आपण लावूया यावरती आपण जे फेटून घेतलेलं दही आहे ते यावरती टाकूया। अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं आवडते त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। खूप छान अशी याची चव लागते मंडळी, तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा। तर दही टाकून झालेलं आहे। आता यावरती टाकूया हिरवी चटणी, तुमच्या आवडीप्रमाणे यावरती टाकायची आहे। आता यावरती टाकूया आपण चिंचगुळाची चटपटीत अशी चटणी। हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटपटीत चटणी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघितली नसेल तर बघा। आता सर्व वड्यावर आपली चिंचगुळाची चटणीसुद्धा टाकून झालेली आहे। आता यावरती टाकूया थोडंसं आपण कांदा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल कांदा। थोडासा चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। याची आंबट गोड तिखट अशी चव असते। आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे कापून। आणि आता वरतून टाकूया शेव। माझी मुलगी टाकत आहे बघा छोटी, तिला खूप आवडतं असं आणि तिचा तर हा फेवरेट आहे गिल्ला वडा। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त चटपटीत झणझणीत रेसिपीमध्ये। बाय बाय।